भीमशक्ती संघटनेच्या खेड तालुका अध्यक्षपदी अनिल जाधव यांची निवड झाली आहे। भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली। भीमशक्ती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर येथील तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये सदरच्या निवडी करण्यात आल्या। आज भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही तालुका कार्यकारिणीच्या संदर्भामध्ये आज बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये आम्ही काही जुन्या लोकांना जिल्हा कार्यकारिणीवरती घेण्याचं ठरवलं, कारण बऱ्याच वर्षापासूनची जी मरगळ संघटनेमध्ये आलेली होती ती मरगळ दूर करण्यासाठी आम्ही भीमशक्ती संघटनेमध्ये काही फेरबदल केले आहेत। आम्ही आज खेड तालुक्याच्या अध्यक्षपदी सन्माननीय अनिलजी जाधव यांची तालुका अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे सर्वानुमते। त्याचप्रमाणे भीमशक्ती संघटनेच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष म्हणून उषाताई उनवणे यांची नियुक्ती केलेली आहे। पश्चिम विभागाच्या आमच्या सारिकाताई पोवाळ यांची नियुक्ती केलेली आहे। आम्ही चाकणच्या शहराध्यक्षपदी आमचे प्रशिक सुरवाडे यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे। आणि मला निश्चितपणे असं आपणास चॅनलच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की मला विश्वास आहे की ज्या लोकांची आम्ही नियुक्ती केलेली आहे ते इमान एतबारी गोरगरीब लोकांना तसेच तळागाळातील लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांच्यामध्ये आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार निश्चितपणे या सर्व आमच्या भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। आमच्या महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या गेल्या अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहेत। त्यांनी अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचं नाव आणि ठसा उमटवलेले आहेत। आमच्या सारिकाताई ओवाळ गेल्या अनेक वर्षापासून बचत गट आहेत, त्यांच्याकडे जवळपास 100 सव्वाशे बचत गटांच्या माध्यमातून ते कामं करतात। त्याचप्रमाणे आदिवासी कातकरी समाजातील जयभीमचे लोक असतील, मागासवर्गीय लोक असतील, त्यांना न्याय देण्याची भूमिका सारिकाताई ओवाळ करतात। आमच्या उषाताई उनवणे करतात, त्यांच्या सर्व सहकार्य करतात। अनिल जाधव गेल्या अनेक वर्षापासून आमच्या संघटनेमध्ये काम करतात, युवा कार्यकर्ते म्हणून प्रशिक सुरवाडे आहेत। आणि आता असे तालुका कार्यकारिणी आता नव्याने निर्माण होणार आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्याची काही पदं आम्ही संघटनेमध्ये देणार आहे।